स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सायद्री गेमिंग आणि मी स्वतः मालक तुमचं स्वागत करीत आहे. आणि आज आम्ही चाललो भीमाशंकरला. आणि आपली बाईक ही आपली किरीश भाऊची बाईक आहे आणि आपला दरवेळेसचा माणूस जयेश ठाकरे. आता हेल्मेट घालतोय. हा, हेल्मेट घालतोय, सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हा माझा हेल्मेट आहे. आणि चला तर मग आता आम्ही निघतोय. न वेल करता आम्ही 4 वाजता उठलोय. आमचा 5 रोज निघायचा प्लॅन होता. आता बघा किती वाजलेत, 5:45 झाले. चला आपण निघूया. अरे तर चला तर मग आता स्टार्ट करूया. मित्रांनो आता आम्ही टाकून झालेले तर इथं आता आम्ही पेट्रोल टाकायला टाकलेलं आहे बघा मायरा पेट्रोल पंपवर. आणि आता आम्ही निघालो आहोत आणि मी डाटा ट्रान्सफर चालू आहे टॅबमध्ये, कारण की स्टोरेज फुले. चला तर मग आता आम्ही जर्नी स्टार्ट करतोय. आमचा पेट्रोल वगैरे फुल झालेलं आहे. चला सुरू करूया डाटा ट्रान्सफर. मित्रांनो तर इथं आम्ही घाटामध्ये आलो आणि भाई हे बघा पूर्ण गाडी पलटी झालेली आहे. आणि बेकार विषय, डायरेक्ट कलिंगडांची गाडी पलटी झालेली आहे. इथे कलिंगड, टरबूज, बाबा भरपूर मोठा माल आहे. म्हणजे पुरा हे महागातला माल आहे, महागातला. पूर्ण गाडी पलटी झालेली. तर पोलीस वगैरे आलेले आहेत. त्याला कंट्रोल नाही झाली वाटतं, इकडनं सरळ आला ना, डायरेक्ट इथे पलटी झाली गाडी. फोटो वगैरे काढलेले आहेत हे बघा. आणि फोटोज आले आहेत भाई, लोक खतरनाक वाले फोटो आले. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. टॅब मध्ये काढलेत. फोटोज बघा काय खतरनाक आलेत, खतरनाक. हे बघा फोटोज. एक नंबर फोटोज वगैरे आलेले आहेत. आणि आता आम्ही आमच्या केसांच्या मुले याला हेल्मेट घातला होता ना, त्याच्यामुळे केस एकदम हे झालेत, असे सिल्की टाईप झालेत ना, सेट नाही होते. बघूच जाऊ दे काय होते ते. आणि चला तर मग आता आपण जुन्नरला पोहोचलेलो आहे. आणि जुन्नरला आम्ही क्रॉस केलंय. इथे थोडासा थांबलो, ब्रेक घेत होतो. आणि आता आम्ही परत राईड करतोय. माझा हेल्मेट इथे लावले सध्या, कारण की माझे केस वगैरे ना भरपूर हे होतात, ते सिल्की झालेत ना, माझे केस तर गेलेले आहेत. मित्रांनो तर आम्ही पहिल्या चेक पॉईंट पर्यंत पोहोचलेलो आहे. बघा इथे बस वगैरे लागतात. मोठ्या गाडीने जर आले तुम्ही तर तुम्हाला बसने यावं लागेल का. आता आम्ही इथं गाडी ठेवली 2 व्हीलर. आणि मग 2 व्हीलर ठेवून आता आम्ही चाललेलो आहे पुढे. इथनं मागणंच बसचा वगैरे होता विषय. आता आमच्या इथे नाही आहे. इथून किती किलोमीटर? 2 किलोमीटर. 2 काहीतरी चालायचं, हे काहीच नाही. आम्ही 28 किलोमीटर चाललेलो तसं रायगडला, त्यात काही विषय नाही. आता इथनं लाईन लागलेली स्टार्टिंग पासून. म्हणजे कुठनं पहिलं आपला पार्किंग आहे ना, तिथनं लाईन आहे. आणि आता आम्ही पोचलेलो आहे बघा ना. तर खूप अशी लाईन आहे. आणि मला नाही वाटत यांचं लवकर दर्शन होईल, कारण की एकदाच मी लाईनमध्ये उभं राहिलो होतो कंटिन्यू 5 तास. 5 तास उभं राहून डेंजर झाला विषय. त्यामुळे आता मी लाईनमध्ये नाही, आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ आणि मस्त दर्शन वगैरे घेऊन जाऊ. हे बघा इथे मस्त हे भेटतंय प्रसाद वगैरे, उपवास वगैरे असेल तर तुम्हाला. आणि इथनं हे मागच्या वर्षी आम्ही आलो होतो, ही जागा होती. मित्रांनो खूप लाईन आहे मोठी. आणि मला तरी वाटतं हे रात्रीपासून उभे राहिले असतील ना, समोर अजून असतील. म्हणजे लय लाईन. आता आम्ही जाऊ मंदिराचं दर्शन घेऊ बाहेरनच. आणि मग जरासा एक्सप्लोअर करू दरवर्षी सारखा. आणि बघूच कसं काय बघा.
प्रगतीचा ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आयोजित शास्त्र शिवून देखावा मत्ता एवढा मोठा आहे मला मत्त्यावर पूर्ण या बसत पण आहे दोघंद हे बघा दानपेट करा दक्षिण ठेवा चल दादा हात लावून चल चला दानपेट करा दक्षिण ठेवा चल हात लावून दानपेट करा दक्षिण ठेवा येत चलो चलो दानपेट करा दक्षिण चलो तर आता आपण निघू दान बिन म्हणजे आता काय बोलता IIT बाबा इकडे येऊन बसायला पाहिजे तुम्हाला सोडतो का रे इथून तर मित्रांनो आम्हाला तिकडून हाकलला आता आम्ही इकडे येऊन आता इथे हे काढतो फोटोज वगैरे काढतो आणि मग हे बघा इथनं व्ह्यू आहे चांगला काय छोटासा मार्केट बघायला भेटेल आणि ह्या मार्केटमध्ये आपल्या जयेश ठाकरेची खूप ओळख आहे तर तुम्ही काही जर घेतला इथे तर तुम्ही जयेश ठाकरेचं नाव सांगू शकता कारण की दरवर्षीप्रमाणे तोही खूप खरेदी करतो एक नंबर वाव एक कार मस्ता मस्ता पण जत्रा सारखा मारला पाहिजे ना रे इथे आणि दरवर्षीप्रमाणे हा रोड कधीच सुधारत नाहीये हा रोड असाच राहील तर आता मी टॅटू घेणार आहे हे बघा बेकार ना बरं का वाटतं काय माहिती टॅटू घेतो माझी नाही हिंमत नाही भाई टॅटू घ्यायची छानसा असा बगीचा आहे म्हणजे पार्क टाईप बोलू शकता तुम्ही आले इकडे बिलकुल पण घुसू नका कधी चुकून पण इकडे झाडींच्यात कधीच घुसू नका कारण की विषयला हार्ड आहे कारण की तिथे तुम्हाला काले काले कोलसे दिसतील काले काले कोलसे नाही कधी कधी ते पिवळे पण असतात असा विषय त्यामुळे तिथे घुसू नका कारण की आम्ही मागच्या वर्षी घुसलो होतो बेकारवाला विषय आता आणि इकडे ह्या रोडना सुधारायला पाहिजे होता थोडाफार कसं आहे रोड जर सुधारला तर इकडे चांगली प्रगती झाली असती ना जास्त माणसं आली असती तशी पण माणसं जास्तच येतात असा विषय तर बघू अजून आमच्या नारवलीची मला काय भेटली नाही जयेशला आज भेटली नाही बघू इथे असतात दरवेळेस आराम करीत इथे जर भेटली तर भेटली तू कायला सूट घालत आणि डोक्यावर पण घेतलंय तू गुल्फी खाऊन राहिला का रे नको गुल्फी नको कारण की त्या माझा पण घसा खराब झालाय त्या गुल्फी बिल्फी नाही खात नाही खावत अशीच बोलते ना अरे इकडे आपला पार्क बंद आहे पार्क कसा काय बंद राहिला काय बोलायचं आता कुठे जायचं इकडे काय निसर्ग परिचय केंद्र इथे तुम्ही येऊ शकता आणि बघून जाऊ शकता पण यावेळेस तो बंद आहे आणि बंद असल्यामुळे आम्हाला काही एंट्री भेटणार नाही नाहीतर आम्ही इथनंही उडी मारून गेलो असतो हे मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता तो पूर्ण मी दाखवलेला आहे तुम्हाला तर बघूच आता तिकडे पोरं बोलले नंदी बैल तिकडे जाण्याची काही इच्छा राहिली नाही तर कसं आहे रस्ता पण खराब आहे तर आपण आता रिटर्न जाऊया आणि थोडीफार तिथली मार्केटची माहिती घेऊया आपल्या जयेश ठाकरे यांच्याकडून त्या मार्केट हां तर बघूच आता कसं काय विषय
हा रस्ता चांगला झाला पाहिजे होता. हा व्लॉग जर तुम्ही कुठला म्हणजे इथला काय होतं नगरसेवक वगैरे कोणी बघत असेल तर त्यांनी कृपया इथे ध्यान द्यावे. सॉरी नगरसेवक नाही, हे आलं सगळं अभयारण्यामध्ये ना, तर फॉरेस्ट ऑफिसने लक्ष द्यावं. चला हा फल राम आपले श्रीराम यांनी वनवासामध्ये खाल्लेलं आहे. तर हा झाडाच्या खालून येतो, म्हणजे मूल असतो तो एक प्रकारे, आणि मूल असल्या कारणाने तो खाण्यास एकदम चविष्ट आणि हेल्दी असतो असं मी ऐकलेलं आहे. खाल्लं कधी नाही. आईस्क्रीम बोला, चोकोबार बोला. आईस्क्रीम चोकोबार बोललो. हे बोलले बोला तर त्यांचा मान ठेवला आणि बोललो. तर इकडे बघू शकता खूप छान असे खेळणी वगैरे, तुमच्या पोरा लेकरांना घेऊन जाऊ शकता. जाऊ द्या, मजाक मस्ती एका ठिकाणी, आपला कंटेंट एक ठिकाणी आणि आपली माहिती एक ठिकाणी. तर आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला आता माहिती देतो मी थोडीफार. इथे तुम्हाला चपली वगैरे भेटतील, दिसत असतील. आणि आता आम्ही इकडनं जाऊ, इकडनं आलो आता इकडनं जाऊ, इकडनं परत तिकडेच जातात पण चालतं. आणि इथून दिसतोय असा सुंदर असा व्ह्यू आणि सेफ्टी गेट. आई शपथ सिद्धगड. हा बघा मित्रांनो, इथे आमचा सिद्धगड आहे. आणि आपला इथून गावही दिसत असेल तुम्हाला, शोधून बघा. नाही रे, आपलं गाव त्या सिद्धगडच्या त्या बाजूला आहे ना. नग ना, त्या झूम नाही होऊन राहिला त्या सिद्धगडच्या माग, त्या दगडातून जर झूम होत असता ना भाई, एक नंबर काम झाला. तर मित्रांनो, आता काही आपला एवढा मोबाईलची क्लिअरिटी एवढी नाहीये का आपण तुम्हाला आपला गाव दाखवू शकतो. तो इथूनच गेला ना धबधब्याकडे. कोण? नाही, तो त्या बाजूला आहे, तो तिकडचा. किती वेळ पर्यंत उन्हामध्ये उभे राहिलेत, किती भक्ती असू शकते देवाबद्दल. तर यांना खूप टाइम लागणार आहे. तर मी त्यांच्यासाठी प्रार्थनाच करेल की लवकरात लवकर दर्शन हो, यांचा विषय असा आहे. आणि खूप म्हणजे खूप लांबपर्यंत आहे, लांबपर्यंत नाही. आणि आता आम्ही निघालो आहोत. आता आम्हाला बघू कसं काय निघायचं आहे. परत तिकडनं चालत जायचं आहे याच्यापर्यंत, गाडीपर्यंत. तर ते 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर असेल ना गाडीपर्यंत, 1 किलोमीटर 2 किलोमीटर आहे गाडीपर्यंत. तर तिथपर्यंत चालत जायचे. आता बघू इथे नाश्ता वगैरे असेल तर नाश्ता करू थोडाफार, कदाचित बंद झाला असेल रे. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे भीमाशंकरचं. आणि आम्ही इकडनं आता निघालो. कुठं? तिथं तिथे ना रस्त्याच्या कडेला बसू ना. अरे, तर आता आम्ही थोड्या वेळामध्ये बसू. अरे, आम्ही थोडासा फळं आणलेत, ती फळं खाऊ. कसं आहे, आमचा आहे उपवास दोघांचा. आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे या दिवशी उपवास धरतो. दरवर्षी आम्ही भीमाशंकरला येतो ना, दरवर्षी आम्ही बाहेरूनच दर्शन घेतो. कनेरीला जायचा प्लॅन आहे, बघूच कसं काय. महाराजांचा जन्मस्थान जुन्नर, तिथनं चाललेलं आहे आम्ही. तर जाताना पण बघू. तर द्राक्ष खातोय, इथं संत्री आहे आतामध्ये, केली आहे भाई. केल का ते आपला उपवास. मित्रांनो, आता आम्ही निघतो इकडनं. हे बघा, आता गाडी वगैरे इथे आलेलो आहे आम्ही. सॉरी, वगैरे शब्द हा मी खूप वापरतो, तुम्ही जरासा ऍडजस्ट करून घ्या. हे बघा, आमच्या केली वगैरे गाडी लावलेली आहे ना. आम्ही पोचलेलो शिवनेरीवर. शिवनेरीच्या हे बघा, शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला, याच्यावर पोचलेलो आहे आम्ही. आणि पडली पाहिजे, अरे बस का नाही पडणार नाही. इथनं आता आम्ही गाडी चालली आणि आता वरती चालत चाललोय. तर आम्ही आलो शॉर्टकटने. मला समजली नाही शॉर्टकट होती का नाही. मी गाडी चालवत होतो, हे बोलतो शॉर्टकट करतो. बघूच, मला असं वाटलं गाडी म्हणजे हे नसेल, म्हणजे गाड्या वगैरे जास्त नाही, म्हणजे गर्दी कमी असेल. गर्दी कमीच वाटते. बघा, तिकडे खाली गाड्या लावायच्या, वरती चालत जायचं. चला, तर मग आता ते थांबलो होतो मध्ये, तर तिथे मस्त तोंड वगैरे धुवून घेतलं. हे महाकालचं वगैरे ते बरोबर नव्हतं वाटत, म्हणून काढून टाकलं. चला, तर मग आता चालू करूया आपल्या महाराजांचं जन्मस्थान शिवनेरीवरचा
ट्रेक. हा दरवाजा आता गेलेला आहे. आता हा दुसरा दरवाजा समोर आहे. तर हे बघा इकडनं काय व्ह्यू येतोय. खूप छान असं सुंदर दृश्य दिसतंय इथनं. खूप छान आणि एकदम शांत वातावरण. मित्रांनो, तर हा बघू शकता तुम्ही पीर दरवाजा. ही अशी माहिती आहे, तुम्ही वाचू शकता पॉज करून. खूप छान असं उद्यान तयार केलेलं आहे आणि असं खूप भारी आहे. हे बघा खूप शांत आणि सुंदर वातावरण इथे. पायऱ्या आणि ह्या आता नाही म्हणजे आधीच केलेल्या आहेत. खूप छान असं. हा इथून जायचं चल. तर मित्रांनो, आता आम्ही जुन्या पायऱ्यांच्यावरून चाललो. त्या पायऱ्यांच्यावरून नाही, कसं आहे महाराज पण ह्याच पायऱ्यांच्यावरून गेले असतील असा आमचा समज आहे. त्यामुळे आम्ही इथनच जातोय. असं आहे. काय व्ह्यू आहे. छान छान शब्द नाहीत माझ्याकडे. एवढं छान असं वातावरण इथे आणि खूप भारी. सर्व माणसं एकदम शांत वातावरणामध्ये. फर्स्ट टाइम बघतोय, चांगला एक्सपिरियन्स. बघा टाके प्रॉपर सगळं केलेलं आहे. कुठे कचरा वगैरे दिसणार नाही किंवा काहीच नाही. पूर्ण झाडं वगैरे लावलेली आहेत किल्ल्यावर. मेन दरवाजा हा बघू शकता तुम्ही. खूप छान असा पुरातन काळातला. दम लागले चालतंय. आपण समोर बघतो तो कुलूप दरवाजा. मित्रांनो, हा एवढा मोठा पूर्ण अंबरखाना आहे. अंबरखाना आणि हा माझ्या अंबरखाना आहे. आणि आपल्याला आपले छोटे सबस्क्रायबर भेटलेले आहेत. तुझं नाव काय? आरुष. तुझं नाव काय? उदय चव्हाण. हे छोटे सबस्क्रायबर आहेत. ते नव्हते पण आता जस्ट ते बोलले बिग फॅन. ओळखत नाही पण ठीक आहे. तर कुठले आहेत तुम्ही? आम्ही नाशिकचे आहे. मक्कलवाड. तुम्ही इथे कसे काय फिरायला? कोणासोबत आले? घरचे कुठे? मागच्या साईडला यार. तू डेंजर. पुढं आम्ही नजारा पाहायला आलेलो आहे. घरच्यांमुळे दिसत नाही. हो का? चांगलंय. ठीक आहे. मग काय आहे तुमचा अभिप्राय किल्ल्याबद्दल? काय वाटतं तुम्हाला? किल्ला छान आहे. किल्ला छान आहे का? मेहनत केली. तुमच्याकडे कोणकोणते किल्ले आहेत? आमच्याकडे चांबारली नाही. काय नाव काय? नाशिकला आहेत ना भरपूर. खूप ठिकाणी आहेत ना फिरणारी. ठीक आहे चला. तर मग आता आम्ही यांच्यासोबत फिरतोय सध्या. फुलं दाखव आपली. काय बोलत होता माझ्याशी? काय बोलत होता ते पण? कोणाला प्रपोज करो? लाईक करो आणि सबस्क्राइब करो. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राइब करो. ठीक आहे. लव यू आरुष. झालं फेमस झालं बाई. मेन ठिकाणी पोचलेलो आहे. हे बघा इथनं व्ह्यू बघा काय छान येतो. आणि हे पूर्ण आम्हाला खालून दिसत होतं. काय बोलतो मित्रांनो, बघू शकता इथे महाराजांचे पालना वगैरे आणि महाराज समोर. मित्रांनो इथे वरती पूर्ण असं चांगला व्ह्यू आहे. राजवाडा. बदामी टाके. आणि बदामी टाकेंचं माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर हे बघा. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळील पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे
घडीत दगडाचे टाके आहे. जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली आहेत. टाक्यात उत्तरेकडील भिंतीत 2 कमानी आहेत. हा नाही तिकडेच रे, कुठेतरी तिकडे खाली आहेत कुठेतरी. अरे भाई ते तिकडे राहिले ना आपलं अजून. तिकडे काय तिकडे लेणे आहेत काय? तिकडे जाऊन तर हा बोलतोय मला भाषा सुधरव. मी माझी भाषा सुधरवणार नाही, कारण की मी आहे मुरबाडकर आणि आमच्या बोलण्यामध्ये रची ह्या येणारच. कारण कसा आहे विषय, आपल्या बोलण्यावरूनच आपल्याला ओळखतात कुठला आहे. इथं तरी मी आता बोललो ना मुरबाडची भाषा अशी म्हणजे मी नॉर्मली बोलतो बोललो ना तर लगेच बोलतील मुरबाडचा का तू. हा बोलते का भाषा सुधरव. काय बोलायचं आता, जाऊ द्या. पण आपण आपली भाषा सुधारणार नाही, अशीच राहणार आणि अशीच बोलणार आपल्या ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला काही वाटो, मी माझी भाषा सुधारवणार नाही. आणि माझी भाषा जर तशी बोलायचं झालं ना तर लई शुद्ध आहे. बोलून दाखवू का? नको, तुम्ही असाल. त्याच्यामुळे आता आपण असाच बोलायचा. मित्रांनो ते ही बघा कामानी मस्जिद पूर्ण अशी, आणि मागून व्ह्यू बघितला असेल तुम्ही हे पुढून हे टाके खाली. इकडनं खाली डायरेक्ट आलो, डायरेक्ट इथं पोचलोय. शॉर्टकट आहे, शॉर्टकट डायरेक्ट खाली. तसं मागाशी आम्ही फिरून गेलो होतो इकडनं. हे बरोबर मागाशी इकडनं गेलो होतो ना आपण, डायरेक्ट इकडनं आलो. त्याची सहल आलेली आहे. तर आता आपण परतीचा प्रवास करूया. आणि आता आपला बऱ्यापैकी गड फिरून झाले, बऱ्यापैकी नाही पूर्णच झालेलं आहे. तर आता आपण इकडनं निघू. आणि ते शाळेची सहल आलेली. हा काय नाही, थोडं अर्धा तास लागेल तिकडे जायला तुम्हाला. काय नाही, सोपं आहे पुढे गेल्यानंतर. आता चढायचं नाहीये आता, सोपं आहे. हा इकडनं नका नेऊ, इकडनं न्या. इकडनं असं जा, इकडनं पूर्ण फिरून. चला तर मग आता आपण जाऊया. इथे सहल आलेली आहे शालेची. आणि आता आपण खाली उतरायचे. किती वाजले? 4:45 झालेत ना. मी बोललेलो 5:30ला भैया पण खाली पाहिजेत ना, आपण कम्प्लीट 5:30ला खाली असू, आहे का नाही. चला तर मग आता आम्ही 5:30 पर्यंत खाली पोहोचूच. असा विषय शिवाई देवीचा, छत्रपती शिवाजी महाराज. इकडे मंदिर आहे मित्रांनो, हे बघा. मित्रांनो शिवाई देवीच्या मागच्या बाजूला हे बघा काय सुंदर असं. आणि इकडे आग्याचा पोल आहे तुमचा बोलतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आता सध्या बोलतोय आणि खूप छान वाटलं शिवनेरीला येऊन. आणि माझी फर्स्ट टाइम बोलायचं झालं तर बारीकपणे आलो होतो, पण ते एवढं लक्षात नाही. पण फर्स्ट टाइमच बोलणार मी. तर खूप छान वाटलं. जयेश ठाकरेजी, तुम्हाला कसं काय वाटलं साहेब? हो सर. हां, तर ते सध्या डिस्प्रेशनमध्ये आहेत. सॉरी कोणती रे, प्रेशनमध्ये आहेत. काहीतरी असतं ना डिप्रेशन टाईप, त्याच्यामध्ये येतो. हां, तर एवढं खाली उतरायचे कसं उतरायचं एवढा विचार पडलाय. काय नाही, मी उतरवतो बरोबर. चला तर मग आता आम्ही
टेबू घेतो ना जातोय. चला उतरत्या दिशेकडे आहेत आणि मागे 2 बाबा होते ते सिगारेट ओरडत होते. त्यांना मी बोललो पण ते मागेच थांबले. बघू हे थांबायचं त्यांच्यापर्यंत असतं पण जाऊ द्या. मागे सिगारेट ओढत होते. त्या महाराजांच्या किल्ल्यावर येऊन असं सिगारेट वगैरे ओढणं बरोबर नाही आहे. आणि त्यांचं वय माझ्या मते 50-65च्या वरती 60च्या वरतीच असेल ना. त्यांना एवढं पण माहिती नाही आहे का महाराजांच्या किल्ल्यांवर गड किल्ल्यांवर येऊन सिगारेट वगैरे विडी वगैरे ओढणे ते बरोबर नाही आहे. तर आम्ही जस्ट सांगितलं त्यांना ते मागेच थांबले. असं नसतं येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना पण त्रास होतोय. असं ते पूर्ण रस्त्यामध्ये वास येत होता. फायनली मित्रांनो तर आता आम्ही शिवनेरी गड फिरून खाली उतरलेलो आहे. आणि हे बघा इथनं पूर्ण हे आणि पूर्ण असा गड आहे वरती म्हणजे किल्ला आहे. आणि हे इथे दिसत आहेत हे बाबा ते साईडला तेच सिगारेट ओढत होते. तर ते कुठून हे मारली शॉर्टकट कुठून उतरले काय माहीत नाही. पण आम्ही आमच्याच रस्त्याने उतरलो. आता फायनली आता आम्ही खाली पोचलेले. हा बाईक मला चालवायचे कंटिन्यू डायरेक्ट आता घरपर्यंत जाऊस मी चालवणार आहे. बघू. आणि यांनी जर घेतली तर घेतली. आणि मला आवाज पण बसलेला आहे कारण की पूर्ण दिवस. मित्रांनो इकडनं जात होतो घरी तर इथे कुस्ती चालू आहे. जुन्नर मध्ये ना रे हे जुन्नर आहे ना. पहिल्यांदाच कुस्ती बघतोय.